हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. तर 2-3 दिवस ब्लॉग आले नाहीत. तर 3 दिवस आम्हाला लाईट नव्हती. तर त्याचं कारण इथे बघू शकता तुम्ही. तर हे आमच्या बिल्डिंगमधला ते ट्रान्सफॉर्मर आहे ना, तो उडाला होता आणि पूर्ण बिल्डिंग हादरली होती. एवढा मोठा असा जाळ झाला होता आणि हे जे आमचं दिसतंय गेटच्या बाहेर, तिथे आहे हे. आणि अचानकच आणि आधीच गॅसचा प्रॉब्लेम होता आम्हाला म्हणून आम्ही इलेक्ट्रिक शेगडी आणली होती. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि इलेक्ट्रिक शेगडी आणली आम्ही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा ट्रान्सफॉर्मर उडाला बिल्डिंगमधला आणि त्याच्यामुळे आम्हाला 3 दिवस लाईट नव्हती. आणि त्यामुळं ना आम्ही मेडिकलमध्ये आमच्या म्हणजे आहे शेजारी मेडिकल, तिथे जाऊन चार्जिंग करून आणलेला थोडा मोबाईल. त्यामुळे एवढं शूट करता आलं मला. आणि 2-3 दिवस म्हणजे काही व्हिडिओ पण नव्हता बनवला. मग चार्जिंगच नव्हते त्यामुळे. तर इथे बघू शकता आता हे घेऊन जाणार आहेत आणि नवीन आणून मग नवीन बसवणार आहेत. मग त्याच्यानंतर लाईट येणार होती. तर 3 दिवस कसे गेले ते काय सांगावं आता. खूप अवघड गेले आणि सगळं आमचं इलेक्ट्रिक शेगडीवर होतं आणि नेमकं तेच बंद झालं आमचं. आधीच तर गॅस पण नव्हता आणि म्हटलं आता एक इलेक्ट्रिक शेगडी आहे त्याच्यावर तरी निदान म्हणजे करता येईल ना, असं झालं. तर हे बघा इथं दिसतंय ट्रान्सफॉर्मर ते घेऊन गेलेलं आहे इथं आणि एवढा जोरात आवाज झाला होता बिल्डिंगमध्ये. म्हणजे मी झोपले होते बेडरूममध्ये तर आमच्या आतमध्ये पूर्ण असं हादरलेली बिल्डिंग. तर त्याच्यामुळे मग आम्ही असंच पार्सल वगैरे आणत होतो जेवण. म्हणजे गॅस पण बंद, शेगडी, लाईट नाही, काहीच नाही. त्यामुळे इथं मी ज्यावेळेस आणलं होतं ना हे पार्सल त्यावेळेस म्हणजे चार्जिंग नव्हती ना त्यामुळे शूट नव्हतं केलं. तर चार्जिंग करून आणल्याच्यानंतर हे दाखवत होते मी की हे असं पिशव्यांमध्ये ते जेवण आणलं होतं. तर काय बरोबर पण नव्हतं आणि काय त्याने पोट पण भरत नाही आणि उगाचच पैसे घालवायचे कामाचे. तर सगळं जेवण वगैरे केल्यावर इथे ना आम्हाला जायचं होतं खालापूरला. त्यामुळे आम्ही इकडे निघालो होतो खालापूरला. आणि बाहेरचं जेवण 2-3 दिवस चाललं होतं आमचं. चहा पण बाहेरूनच आणत होतो सगळं. म्हणजे आंघोळसुद्धा बंद झाली होती कारण की आता पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये ना थंड पाण्याने आंघोळ कोण करणार. म्हणून पोरांना तर 2 दिवस आंघोळ घातलीच नाही मी. आम्ही तरी असंच थंड पाण्याने करत होतो. आणि बघा इथं चालू आहे जर आमचं काम आहे त्या गॅससाठीच आमचं सगळ्या अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही इकडं तिकडं खालापूर खपोली सगळं फिरतच आहे. दिवसभर आमचं तेच चालू असते कामं. इथे बघा खालापूर आलं आहे तर ते म्हटलं तुम्हाला खालापूर पण दाखवावं आमचं. आणि पुढे बघा पूर्ण खपोली पण दाखवलेली आहे. सगळं कामं हे करून आम्हाला संध्याकाळ झाली होती घरी जायला. असंच आम्ही 2-3 दिवस हे पार्सल ते पार्सल वडापाव वगैरे हेच असंच खात होतो. आणि लाईट नव्हती त्यामुळं काही सगळं शूट करत बसले नाही. थोडं थोडं केलेलं आहे मी चार्जिंग. तर दुसऱ्यांच्या इथं तरी आपण सारखं चार्जिंग कसं करायला जायचं. मग लोकांना वैताग द्यायला नको म्हटलं. तर इथे बघा हे खालापूरचं आमचं नवीन मंदिर झालेलं आहे स्वामी समर्थाचं. भरपूर लोक येतात इथं. तर मी पहिल्यांदाच बघितलं होतं ते. इंस्टावर याच्यावर बघायचे मी की मंदिर नवीन झालं त्यामुळे त्या निमित्ताने मला ते बघायला भेटलं. आणि इथं जे काम होतं ते थोडंसं रेशन कार्डचं काम वगैरे झालं. तो मायराला घेऊन आलेलो आणि जीवनचे पेपर चालू आहेत त्यामुळं तो बसला होता घरी अभ्यास करत. तर मायराला ठेवता येत नाही त्यामुळं तिला घेऊनच जावं लागतं कुठं पण. तर हिला लगेच आल्या इथं भूक लागली म्हणून वडापाव मिसळ वगैरे घेतली होती इथं. आणि तिने डायरेक्ट माझं ताट घेतलं आणि ते बोलली हे माझं आहे आता मी खाणार आहे. तर इथे बघा ही देत नाही मला. तिला मी मागत होते तर मला बोलत होते मी चारते तुला तू हे कर. तर तिकडून यायला बघा आम्हाला संध्याकाळ झाली होती. तर मग म्हटलं खोपोलीमध्ये आलो होतो बघा आम्ही. पूर्ण खोपोली दाखवते तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ बघा. इथे जे तुम्ही जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मायराला जे रक्षाबंधनला फ्रॉक घेतली होती मी.
तर ती काय बरोबर नव्हती, एवढी आवडली नाही तिला घातल्यावर, म्हणजे जरा छोटी वाटत होती. त्यामुळे ती चेंज करायची होती, म्हणून परत इथे आलो आम्ही आणि तो चेंज केला. आणि आता मस्त असं एक घागरा आणि असं ब्लाऊजसारखं आहे वरती. ते रक्षाबंधनला घातल्यावर मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ, रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकल्यावरती तेव्हा दाखवेल तुम्हाला. आणि ह्या गॅसमुळं आणि हे KYCमुळं एवढं डोकं आऊट झालं आहे ना, हे काय सांगावं, वैताग आला आहे. आणि असं झालं आहे, जशी आम्ही शिगडी आणली ना लाईटीवरची, तशी मुद्दामून लाईट काय जाते आणि काय ट्रान्सफॉर्मर काय उडाला, 2-3 दिवस काय लाईटच नाही आहे. ह्याच्या आधी असं कधी झालं नाही. जसं शिगडी आणली तसे असे एक ना एक प्रॉब्लेमच येत राहतात. तरी पण केलं आम्ही सगळं ॲडजस्ट बरोबर. इथं गाडी आणायला गेले होते ते. तर आता चाललो आम्ही घरी. तिथं दाखवलं आमची जी नगरपालिका खोपोली. कोण असं खालापूर खोपोली जवळचे कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या गॅसमुळं म्हणजे ज्यावेळेस लाईट आली ना, त्यावेळेस असं झालं, आम्हाला 2-3 दिवसांनी लाईट आली म्हणून आम्ही एवढे खुश झालो. अरे बाबा, म्हणलं बरं झालं आता, नशीब लाईट तरी आली. आणि लाईट आली, मी फक्त शिगडीवर फक्त चहा बनवला असेल मी, आणि शिगडीच नंतर लगेच बंद पडली, चालूच होत नव्हती. म्हणजे असं झालं, एक तर एवढे 2-3 दिवसांनी लाईट आली आणि नंतर लगेचच शिगडी बंद पडली. म्हणजे असं होत होतं आमच्यासोबत, लगेच शिगडी बंद की लगेच शिगडी चालू केली की लगेच लाईट जायची, लाईट आली की शिगडी बंद पडायची. मग त्यामुळे आम्हाला असं पार्सल वगैरे आणायला आवडत होतं. तर इथं बघा पूर्ण खपोली बघू शकता तुम्ही इथून. पोरांचे एक्झाम चालू आहेत आणि त्यांना टिफिन द्यायचा, हे सगळं लय प्रॉब्लेम येत होते. मग सगळं आता ॲडजस्ट केलं एवढ्या 2-3 दिवसात. तर इथं बघा आम्ही आलो घरी, लाईट आलेली, आम्ही एवढे खुश झालेलो, म्हणलं आता काही टेन्शन नाही आहे. आणि बघतोय तर आम्ही लाईट आली, फक्त चहा बनवून झालेला आणि लगेच शिगडी बंद पडली. आणि नेमकं असं झालं, त्यांचे पप्पा पण कामाला गेले आणि कामाला गेल्याच्या नंतर मग आता आम्ही काय करणार, मग फोन करून त्यांना सांगितलं. तर मग ह्यांनी बघा इथं आम्हाला ते झोमॅटोवरून ऑनलाईन हे पार्सल मागवलं होतं, 4-5 रोट्या आणि ही भाजी मागवलेली. तर मग आता एवढूसच आहे बघा, ते एवढूसा डब्बा आणि ते रोट्या ह्याच्यामध्ये पॅक करून दिलेल्या आहेत बघा. एवढूसच जेवण 350 रुपयाचं होतं. त्याच्यामुळं हे बाहेरचं जेवण आणणं काहीच परवडत नाही. असेच आमचे पैसे गेले भरपूर. बाहेरचं आणून खायचं काही सोपं नाही आहे. आणि हे तरी बरं होतं जरा, पण बाकीचं जे जेवण होतं, बाकी म्हणजे एका ठिकाणीहून आणलं तर चांगलं लागायचं, दुसऱ्या ठिकाणून आणलं तर काहीच चव नव्हती त्याला. हे बघा कशा रोट्या येतं, अशा जाड होत्या. बाहेरचं जेवण आणूनच खातोय 2-3 दिवस झालं. असं लय म्हणजे काय झालं ते समजत नाही. एक झालं की एक झालं की एक आमच्या मागच लागलं. तरी पण उद्या गॅस येणार आहे. अजून तर गॅसचं काही काम झालं नाही, KYCचं ह्याचं. पण असं सांगतात, आम्ही आज पण गेलो होतो, फॉर्म भरवून दिलेला 5-6 दिवस झाले ना, तर आज पण गेलो होतो आम्ही. तर तिथं सांगितलं की नाही झालं तुमचं, उद्या या. मला उद्याचं पण काही नक्की वाटत नाही आहे, त्यामुळे अजून काही गॅसचं टेन्शन गेलं नाही. तर बघू आता कसं चालतंय तसं असं चालून द्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, बघायला आवडतात की नाही. या म्हणजे बघत जावं, लाईक करत जावं. माणसांच्या मागे खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि थोडंफार व्ह्यू झालं तर बरं तरी वाटतं. आणि एवढं सगळं करून म्हणजे व्हिडिओ पण काढतो, काहीतरी करतो आपण. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्ही, एक सरप्राईज आहे जे मला पण माहीत नव्हतं, ते माझ्या नवऱ्याने मला दिलेलं आहे. तिथलं एक वस्तू आहे असं ॲमेझॉनवरून मागवलेली.
तर ती खूप दिवसातून मी त्याची वाट बघत होते, तर ती मला मिळालेली आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा.